आई साहेब आते हो. ये. आई साहेब ठीक आहात ना? नाही तुम्ही अचानक आलात म्हणून म्हटलं. तब्येत बरी आहे ना? हे बघ म्हणजे कळेल तुला. एकदा ईशा हीच राजनंदिनीचा पुनर्जन्म आहे हे आईसाहेबांना पटलं की ते त्यांची मालमत्ता तिच्या नावावर करतील, कारण त्यांचा राजनंदिनीवर जीव होता आणि माझं काम सोपं होईल त्याचीच तर वाट बघतोय मी. हे पाहून तुलाही धक्का बसला ना? धक्का? कसला धक्का? अरे ईशा आणि राजनंदिनी दोघी नाही फायनल इयरला सेम पर्सेंटेज. हो आहेत सेम पर्सेंटेज. मग त्यात विशेष काय आहे साहेब? यात विशेष काहीच नाहीये विलास. काहीच विशेष नाही, फक्त योगायोग आहे. नाही. आई साहेब योगायोग आहे नाही तर दुसरं काय मला सांगा तुम्ही. नाही विलास, हा नुसता योगायोग असूच शकत नाही. आई साहेब ईशा वहिनींना एवढे चांगले मार्क्स पडले, तुम्ही त्यांचं साधं अभिनंदन तरी केले का नाही? हं? अरे बापरे विसरलोच मी येतो. हां आई साहेब. किती भयानक आहेस रे तू. आता काय झालं? सेम टू सेम मार्क्स. सेम टू सेम. हे बघ तू सारखी काहीतरी अर्धवट माहिती घेऊन माझ्याशी कोड्यात बोलत जाऊ नकोस. ईशाला बरोबर तेवढेच मार्क कसे पडले रे? तेवढेच म्हणजे? ईशाला राजनंदिनी बनवण्याचं प्लॅनिंग आहे ना तुझं एकदम विचारपूर्वक चाललंय. यू आर राईट ऑन ट्रॅक. झेंडे प्लॅन परफेक्टच असतो आपला नेहमीच, पण विलास ठेवतो फोन. काय रे कुणाशी बोलत होतास? विक्रांत सरांशी. काय झालं? काय नाही हे सगळं चाललंय ते त्यांच्यामुळे चाललंय ना. म्हणजे म्हणजे ईशा वहिनींचा त्यांनी एवढा अभ्यास घेतला, म्हणजे एवढं प्रोत्साहन दिलं त्यांना, त्यामुळं त्यांना एवढे मार्क चांगले पडले ना म्हणून. चांगलं आहे ना मग. हो चांगलंच आहे नाही साहेब. म्हणजे काय सरांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे साहेब. मला तर काय वाटतं माहिती का, त्यांचा ना सत्कार करायला पाहिजे. विलास काही काय बोलतोयस? काय डोकं वापरतो यार. आत्ता तू कुठे खेळ सुरू झाला. आता हळूहळू ईशा हीच राजनंदिनी आहे हे आईसाहेबांना सुद्धा पटायला लागेल. विक्रांत जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा फक्त जिंकण्यासाठीच खेळतो. ऑफिस मधून आलेत तरी अजून विश केलं नाहीये मला. ईशा तुझे बाबा आले होते आज. हो त्यांना काहीतरी खास बोलायचं होतं तुमच्याशी. हा खास म्हणजे दुकानाविषयी. मी त्यांना म्हटलं की तुम्हाला जर दुकान विकायचं असेल तर विका त्या मालकाला, काही हरकत नाही. नाही सर ते झालंच, पण आणखी काय बोलले? की काय शोधताय तुम्ही? सर अहो तुमचं बोलण्याकडे लक्षच नाहीये. काय शोधताय? बंदूक. बंदूक? का? तुला मारायला. सर गंमत केली काय? मूळ मुद्दा सोडून गंमत बरी सुचतीये तुम्हाला. काय मूळ मुद्दा? सर मला सांगा
सांगा, बाबा ऑफिस मध्ये आले होते ना, मग ते तुमच्याशी काहीतरी बोलले, ते सोडून तुम्ही सगळं बोलताय. बोलले ना. मग मला सांगा, त्यांनी तुम्हाला पेढे दिले? दिले की. सर मग काय खाल्ले मी. सर आहो. सॉरी सॉरी सॉरी. खाल्ले म्हणजे नाही खाल्ले, म्हणजे मला शुगर आहे ते माझ्या लक्षात होतं, त्यामुळे मी ते पेढे बाबांनाच भरवले. कशाबद्दल? कारण पेढे त्यांनी आणले होते. ईशा, माझ्या लक्षात होतं शुगरचं, मी नाही खाल्ला पेढा. ओके सर आहो. ते बाजूला घे. का? अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू सर. मला वाटलं तुम्ही विसरलात. असं कसं विसरेल, तुला सरप्राईज द्यायचं होतं. आणखी एक सरप्राईज आहे. आणखी एक? बस. डोळे बंद कर. उघड. स्लॅम बुक. येस. तू मला स्लॅम बुक दिलं होतंस. तुला माझ्याबद्दलची सगळी माहिती कळली होती. आता मला तुझ्या आवडीनिवडी जाणून घ्यायच्या. तुला काय आवडतं, काय नाही आवडत, तुला कशामुळे आनंद होतो, कशामुळे दुःख होतं, कशाने राग येतो, मला सगळं सगळं जाणून घ्यायचंय तुझ्याबद्दल. भरशील ना? थँक्यू. सर ईशा, तू भरून दिलेलं स्लॅम बुक माझ्यासाठी या जगातली सगळ्यात प्रिय गोष्ट असेल. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. जाने तू या जाने ना, माने तू या माने ना. तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई. तेरा मुझसे. महाराजी, ईशा मॅडमची सही झाली ना की मग मॅटर संपला. येऊ तरी दे त्यांना. या. ईशा, झेंडेकडे जे लीगल डॉक्युमेंट्स आहेत ते तुला साईन करायचे आहेत. राजनंदिनी फॅब्रिक्सची हेड म्हणून प्लीज. पण कसले डॉक्युमेंट्स आहेत? वेल, तुला आठवत असेल आपलं डिस्कशन झालं होतं. आपल्या कारखान्यात एका युनिट मधल्या 50 वर्कर्सना आपण नोकरीवरून काढतोय. त्याचे लीगल डॉक्युमेंट्स आहेत. अँड यू हॅव टू साइन दिस. पण मॅडम, माझी साईन. तुझी साईन राहिली आहे, माझी साईन झाली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विक्रांत सरांची सुद्धा सिग्नेचर झाली. मॅम, मी एकदा हे डॉक्युमेंट्स वाचून घेते. त्याची काहीच गरज नाही आहे ईशा.
विक्रांत सरांनी हे डॉक्युमेंट्स वाचलेत आणि वाचूनच सिग्नेचर केली. सो यू डोंट हॅव टू डू दॅट. इट्स अ वेस्ट ऑफ टाइम. नाही, पण तरी कुठेही साईन करायच्या आधी एकदा वाचायला पाहिजे ना. कारण अशी न वाचता साईन केलेली विक्रांत सरांनाही नाही आवडणार. ते मला नेहमी सांगत असतात की मी स्वतंत्र विचार केला पाहिजे. ईशा वहिनी, तुम्ही एक मॅरेज तुम्ही ना फक्त इथे सही करा आणि काम संपवा प्लीज. सॉरी, पण मी वाचल्याशिवाय साईन नाही करणार आहे. मॅरेज सो थोडक्यात तुझा आमच्यावर विश्वास नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विक्रांत सरांवरही विश्वास नाही, राईट? मायरा मॅम, असं नाहीये. मग कसंही ईशा, आम्ही इतके वर्ष काम करतोय या कंपनीमध्ये, एक्सपिरियन्स आहे आम्हाला, विचार करून हा डिसिजन घेतलाय. ऑलरेडी सिच्युएशन हाताबाहेर गेली आणि तू ऑब्जेक्ट करतेस. साईन कर आणि मोकळी हो प्लीज. तसं नाही मॅम, पण 50 कामगारांना एकत्र काढून टाकायचं आहे कामावरून. आणि हा डिसिजन काही छोटा नाहीये आणि माझ्या मनाला सुद्धा पटत नाहीये. त्यामुळे मी एकदा हे पेपर्स नीट वाचते आणि त्यात कामगारांना का काढून टाकायचंय, त्याची काय कारणं आहेत हेही वाचते. आणि ती जर कारणं मला पटली तर मी नक्कीच साईन करीन. ॲज यू विश मिसेस सरंजामे. विक्रांत, तुला आता खरंच वाटायला लागलंय की ईशा हुशार वगैरे आहे म्हणून? काय झालं? अरे किती त्रास देते मायराला. एक साधी कारखान्याच्या डॉक्युमेंट्सवर सही करायचे तर ती करत नाहीये. एवढे अधिकार देऊन ठेवलेस तिला. तुझी सही झाली पण तिची अजून झाली नाही. मला अजून विचार करू द्या म्हणे. एवढं वैतागून माझ्याशी बोलण्याच्या आधी मी याच्यावर काहीतरी वेगळ्या प्रकारचा विचार केला असेल असं तुझ्या डोक्यात येत नाही? काय 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 ठरवलेस काय? काय ठरवलेस? ईशाला राजनंदिनी बनवण्याच्या प्लॅन मध्ये याचा काय उपयोग होणार आहे विक्रांत? करेक्ट. नाउ यू आर ऑन द ट्रॅक. झेंडे, हे सगळे इव्हेंट्स मी मुद्दामून घडवून आणतोय की जेणेकरून लोकांना ईशा हीच राजनंदिनी आहे हे पटायला लागेल. म्हणजे तुला आठवते झेंडे, काही वर्षांपूर्वी आपल्या कारखान्यामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. वातावरण कंपनीतलं बिघडलं होतं. कारखान्यातल्या कामगारांनी अचानक संप केला आणि त्यांनी कामावरती यायचं नाकारलं. तेव्हा राजनंदिनी आत्ता जे ईशा डिपार्टमेंट सांभाळते तेच डिपार्टमेंट सांभाळत होती. तेव्हा मी दादासाहेबांना खूप समजावलं. त्यांना सांगितलं की दादासाहेब, तुम्ही कामगारांच्या सगळ्या मागण्या मान्य करून टाका आणि हा संप मिटवा, नाही तर हा संप खूप चिघळेल. पण तेव्हा राजनंदिनीने मात्र वेगळा विचार केला होता. आठवतंय? आठवतंय थोडं थोडं. काय केलं होतं? राजनंदिनीने सगळी सूत्र आपल्या ताब्यात घेतली. ती स्वतः जाऊन त्या कामगारांच्या लीडरला भेटली. त्यांना समजवलं, त्यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या काही मागण्या तिने मान्य केल्या आणि कंपनीसाठी बरीचशी प्रॉमिसेस त्यांच्याकडनं घेतली. मग ती त्या प्रत्येक कामगाराच्या घरी गेली. त्यांच्या आईला किंवा त्यांच्या बायकोला तिने एक एक राजनंदिनी साडी भेट म्हणून दिली. त्यांची ओटी भरली आणि त्यांना समजून सांगितलं की आपण सगळे एका कुटुंबासारखे आहोत. आपल्यात मालक आणि नोकर हे नातंच नाहीये, तर आपण सगळे एक आहोत. आपल्या सगळ्यांच्या मेहनतीमुळे ही कंपनी चालते हे त्या सगळ्या कामगारांना पटलं. त्यांनी तिचं ऐकलं, ते कामावरती रुजू झाले आणि संप मिटला. मी हसण्यासारखं काहीच सांगितलं नाही. पण मला हसू आलं ना. विक्रांत, मला याचं हसू आलं की हे असंच सगळं ईशा करेल असं तुला वाटतंय? विसर. अरे ईशा कुठल्या घरातून आली?
राजनंदिनी सारखा ती विचार तरी करू शकेल का? ताकद आहे का तेवढी? विचार करायला मी आहे झेंडे, मी विचारही करीन आणि ती गोष्ट प्रत्यक्षात घडवूनही आणीन. बघशील तू. अहो मालक, बघायचंय काय त्यात? झालं, दुकान तुमचं झालं नेमकर. आणि त्यामुळं काय झालं, आपल्या दुकानाची गेलेली राजनंदिनी साड्याची डीलरशिप सुद्धा आपल्या दुकानाला परत मिळाली. अहो पण नेमकर यात तुमचं नुकसान आहे. तसंही हे दुकान तुम्हीच चालवत होतात आणि मुख्य म्हणजे मालक या नात्याने तुम्हाला ते चांगलं जमतं. मी आपला तुमच्या दुकानात नोकर म्हणूनच छान आहे. अहो काही काय बोलताय नेमकं? हे बघा, माझा आनंद नोकरी करण्यात आहे, तो मला मिळू द्या. आता मी या दुकानात राजनंदिनी साड्या विकणार. पण एक सांगतो, तुम्ही याच दुकानात नोकरी करायची आणि आणि पगार मी सांगेन तो, मी ठरवेन तो. अहो मालक, नाही नेमकं, आता काहीही बोलायचं नाही. आता इथून पुढे प्रत्येक साडीच्या विक्रीवरचा 20% प्रॉफिट तुमचा. अहो कशाला काही मालक? बोलू नका. उद्यापासून कामावर या. सर आत येऊ? ईशा, ये. तू आतमध्ये येताना परमिशन कधीपासून घ्यायला लागलीस? सर काल रात्री विषय निघाला होता, पण मी आभार मानायचे विसरले तुमचे. कशाबद्दल? तर तुम्ही बाबांशी बोललात, त्यांचं सोल्युशन ऐकून घेतलं आणि ते मान्यही केलं. म्हणजे आई कितपत खुश होती ते सोल्युशन ऐकून मला माहित नाही, पण बाबा खूप खुश होते काल. यात माझं काय क्रेडिट आहे ईशा? तुझे बाबा विचार करून आले होते. मी जर कंपनीचा नियम बदलला असता त्यांच्यासाठी तर त्यांनी ते दुखावले गेले असते, त्यांचा स्वाभिमान दुखावला गेला असता. त्यामुळे त्यांनी जो विचार केला की दुकान मालकांच्या नावावर करण्याचा, तो मी मान्य केला. हो, पण सर दुकान विकायचं म्हटल्यावरती मला आणि आईला खूप काळजी वाटली होती काल. काळजी कशाला करायची ईशा? आपण आहोत ना काळजी करायला. इतरांना मदत करून तुझ्या बाबांना आनंद मिळतो, करू द्यायचं तसं त्यांना. हे बघ, आपण जोपर्यंत आहोत ईशा तोपर्यंत त्यांना काहीही कमी पडणार नाही. नाही पण सर, बाबांनी आपली मदत घेतलीच नाही तर? ते तेव्हाच तेव्हा बघू. पण आत्ताच्या परिस्थितीत जो निर्णय त्यांनी घेतलाय तो योग्य आहे असं मला वाटतं. आणि जर तसं काही झालं तर तुझ्या आई बाबांना आपण आपल्या घरी राहायला बोलूया. सर म्हणजे मला असं वाटतं की इमर्जन्सी यायची वाट कशाला बघायची. त्यांचं चाळीतलं 2 खोल्यांचं घर विकून टाकूया आणि त्यांना आपल्या घरी घेऊन येऊया. तुझे आई बाबा जर आपल्या घरी आले तर आई साहेबांनाही आधार मिळेल, तुलाही बरं वाटेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे आई बाबा आपल्या घरी येताना त्यांचे चांगले विचार घेऊन येतील. आई बाबा फार मोठ्या मनाची माणसं आहेत ईशा. ते जर आपल्या घरी राहायला आले तर घरातल्या सगळ्यांनाच आवडेल. आणि त्यांचं ते चाळीतलं घर विकून जे पैसे येतील ना, ते आपण त्यांच्याच अडी अडचणीसाठी बाजूला ठेवून देऊया. कसला विचार करतेस तिच्या? बाबाने मान्य होईल का नाही याचा? मला माहितीये ते सासूरवाडीत जायचा निर्णय कधीच घेणार नाहीत. त्यांचा स्वाभिमान आड येईल. आणि मी फक्त माझ्या मनातली इच्छा बोलून दाखवली. आपण फोर्स नाही करायचा. पण असं जर का जमून आलं तर तुलाही ते आवडेल असाच विचार करतेस ना? नाही सर, मी वेगळा विचार करतेय. सांग. सर थँक्यू, तुम्ही मला खूप मस्त आयडिया दिलीत. मी आलेच.